आणि मग क्रांती काय असते? हा जो काही हिंसाचार झालेला आहे, क्रांती म्हणजे लोकांना हवा असणारा बदल. तर लोकांना हवा असणारा बदल जर घडवून आणायचा असेल तर तो नवनिर्मिती असली पाहिजे, त्याच्यातून नवनिर्मिती. आणि बहुजन संघटक पेजचे सर्व दर्शक यांना सप्रेम जय भीम. मित्र हो, नुकतेच नेपाळमध्ये हिंसाचारी बंड झाले आणि त्या हिंसाचारामध्ये तिथला जो काही राष्ट्राचा प्रमुख, त्याला म्हणजे हिंसाचारामध्ये संसद ही जाळली आणि राष्ट्रप्रमुख आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या मंत्रिमंडळावर देखील म्हणजे त्यांच्या घरावर हल्ले झाले आणि एक फार मोठा एक हिंसाचार म्हणजे घडला. तरुण फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आले आणि कसल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना नियंत्रण म्हणजे सर्व जे काही हिंसाचार आहे ते नियंत्रणाबाहेर गेला आणि फार मोठं एक त्या ठिकाणी एक म्हणजे घटना ज्या आहेत त्या फार मोठ्या हिंसाचारी घटना. तर याला एक मुख्य कारण असं आहे की एक 15 ते 22-25 वयोगटामधली जी काही तरुण आहेत हेच तरुण रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात दिसले आणि ही एक त्यांची जी प्रतिक्रिया आहे, तरुणांची जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेमधून असं दिसतंय की त्या देशात म्हणजे नेपाळमध्ये सोशल मीडियामधले म्हणजे सोशल मीडियाचे जे 26 चॅनल म्हणजे 26 ऍप होते ते सर्व बंद केले. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जे कोणी जे काही मीडियाचे जे ऍप होते ते सर्व बंद केले आणि सर्व कम्युनिकेशन ठप्प केलं. यावर प्रतिक्रिया म्हणून या सोशल मीडियाच्या बंद केलेल्या याची प्रतिक्रिया म्हणून या तरुणांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली आणि निदर्शने इतके विकोपाला गेली की ते जाळपोळीमध्ये कन्वर्ट झालं आणि सर्व म्हणजे मिलिटरीला सुद्धा रस्त्यावर यावं लागलं. आणि मग म्हणजे हे आहे म्हणजे त्या ठिकाणचा जो काही पंतप्रधान होता KP शर्मा ओली यांनी म्हणजे लष्कराची मदत मागितली आणि त्यांनी मग लष्कर प्रमुख जे आहेत जनरल अशोकराज सिखदेव यांनी म्हटले की बा तुम्हाला म्हणजे सत्ता सोडावी लागेल तरच मी काहीतरी याच्या संबंधात हस्तक्षेप करून म्हणजे या जी काही दंगल जी आहे ती नियंत्रण आणता येऊ शकेल. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी आपली कार्यवाही सुरू केली. दरम्यानच्या काळात त्यांनी म्हणजे पंतप्रधानांनी आपला राजीनामा सादर केला आणि राजीनामा सादर केला. त्याचबरोबर त्यांचे जे काही सहकारी मंत्री होते, आरोग्यमंत्री, कृषी मंत्री, गृहमंत्री यांनी आपले राजीनामे दिले. वित्तमंत्री जो आहे त्याला तर म्हणजे त्याच्या पाठीमागं लागून म्हणजे त्याला पळवून त्याला बेदम मारहाण केली. काँग्रेसचे जे कोणी अध्यक्ष होते बहादूर देवबा त्यांच्या आवारामध्ये सर्व वाहने जाळण्यात आली
आणि माजी पंतप्रधान पुष्पक दहल प्रचंड म्हणजे घराची तोडफोड केली त्यांची, म्हणजे माजी पंतप्रधानाची. आणि हे जे काही सरकार होतं संयुक्त होतं, नेपाळ काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं मिळून असं एक सरकार होतं. तर या सरकारचे जे काही मंत्री होते त्यावरती हा रोष या तरुणांनी म्हणजे अशा प्रतिक्रिया देऊन आपला रोष व्यक्त केला. आणि मग या प्रमुखाला आपला देश सोडून दुबईमध्ये आश्रय घ्यावा लागला. आता हे जी काही घटना आहे, ही घटना आपणाला जी काही दिसते ती एक प्रचंड मास जनता रस्त्यावर येऊन आक्रमक होते आणि हिंसक कार्यवाही करते, आपली म्हणजे कृती करते. तेव्हा त्याच्यातून विनाशच होतो. कारण सत्ता परिवर्तन क्रांती प्रक्रिया जी असते ती काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी घडत असते, परंतु या हिंसाचारातून विनाशच होतो. आणि मग हे असे जे काही हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार नेपाळमध्येच पहिल्यांदा घडतोय असं नाही आहे. तर यापूर्वी हा असाच प्रकार 2022 ला श्रीलंकेमध्ये घडला. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा लोक म्हणजे फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. रस्त्यावर येऊन म्हणजे त्यांच्या म्हणजे याची त्यांच्या म्हणजे ते जे काही राष्ट्रप्रमुख होते त्यांच्या म्हणजे इमारतीचा ताबा, राष्ट्रपतीच्या इमारतीचा ताबा या म्हणजे हिंसक झालेल्या जमावाने घेतला. आणि त्यामधून म्हणजे ह्याच्यामधून त्या हिंसाचारामधून जे राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रप्रमुख होते, त्यांना राजपक्षे त्यांना सिंगापूरचा आश्रय घ्यावा लागला. म्हणजे त्यांना देश सोडून बाहेरच्या देशामध्ये जावं लागलं. नेपाळचंही तसंच झालं. तर हे श्रीलंकाचेही त्यांनाही देश नेपाळच्याला दुबईला जावं लागलं, श्रीलंकावालेला सिंगापूरला जावं लागलं. बांगलादेशामध्ये सुद्धा आपला जो काही दुसरा शेजारचा देश आहे तो बांगलादेशामध्ये सुद्धा म्हणजे जे काही लोक रस्त्यावर आले आणि शेख हसीनाचं जे काही सरकार आणि त्यांच्यावरची जी काही कार्यवाही झाली त्याच्यात त्यांनाही पळून जावं लागलं आणि भारताचा आश्रय घ्यावा लागला. असं हे जी काही म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागला. म्हणजे त्यांना आपल्या देशामध्ये, स्वतःच्या देशामध्ये जे कोणी राज्यकर्ते होते, प्रमुख होते, त्यांना आपला देश सोडून बाहेरच्या देशामध्ये म्हणजे त्यांना संरक्षण घ्यावं लागलं. त्यांच्या जीविताला म्हणजे जीव वाचवण्यासाठी त्यांना बाहेरच्या देशाची मदत घ्यावी लागली. तर हे जी काही म्हणजे घटना घडलेल्या आहेत याच्यामध्ये कोण आहे? सर्वसामान्य तरुण म्हणजे मास. आणि त्या कुणाच्या विरोधात? जे सत्ताधारी वर्ग आहे, सत्ताधारी आणि सत्तेचे जे प्रमुख आहेत तेच सर्वांचे हे तिन्ही देशामध्ये जे सत्ता प्रमुख आहेत तेच हल्ल्याचे, ते त्यांच्या म्हणजे आंदोलनाचे म्हणजे टार्गेट होते आणि त्यांच्यावरच हे म्हणजे हल्ले त्यांनी केलेले आहेत. आणि मग काय आहे की त्याच्यामध्ये जे काही आलेलं आहे ते तिन्ही देशामध्ये असं समोर आलेलं आहे की ते जे सरकार आहे ते सरकार म्हणजे जसं
श्रीलंकेमध्ये सुद्धा की जे 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 काही हे आहे सरकार आहे ते कशाला प्रोत्साहन देऊ लागलं? हे जे काही भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ लागलं. म्हणजे भ्रष्टाचाराला शिक्षा न झाल्यामुळे म्हणजे हे सर्व संकट भ्रष्टाचारी लोक आहेत त्याला जे याची जी काही सत्ताधारी जी वर्ग आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे म्हणजे मंत्री परिषद आहे, त्या मंत्री परिषद आणि राष्ट्रप्रमुख यांनी जे काही भ्रष्टाचारी जे लोक आहेत त्यांना शिक्षा न झाल्यामुळं समाजामध्ये रोष म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देऊन म्हणजे हे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं म्हणजे आणि त्याच्यावरती काही म्हणजे ऍक्शन घेतली नाही. परिणामी राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आणि मग हे जे काही आहे की एक तर भ्रष्टाचार म्हणजे याचे जे मुद्दे आहेत याच्यासाठी एक तर भ्रष्टाचार प्रतिही देशामध्ये भ्रष्टाचार पराकोटीचा वाढला आणि मग भ्रष्टाचार आहे सर्व लोकांना दिसत आहे की हा भ्रष्टाचार म्हणजे सर्व यंत्रणा जी आहे ती शासनाची यंत्रणा जी संचलित होणारी यंत्रणा ती भ्रष्टाचारानं पूर्ण माखलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराची झळ जी आहे ते सर्वसामान्याला पोहोचते आहे आणि सरकारमधले जे कोणी संचलन करणारे जे कोणी मंत्री परिषद आहे किंवा जे कोणी आहेत प्रमुख आहेत ते यावरती काहीही करू शकत नाहीत, हतबल होत झालेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीत यांचा जो रोष आहे तो एक हा भ्रष्टाचाराचा आहे. आणि दुसरा असा एक रोष आहे की घराणेशाही म्हणजे हे जे काही सत्तेवर आलेले जे कोणी राष्ट्रप्रमुख आहेत म्हणजे राजपक्ष घ्या, हसीना घ्या, हे जे काय आहे ती आणि हे नेपाळ मधले जे काही वंश जे होते काही त्यांचे जे काही ठराविक घराणे जे आहेत ते घराण्याकडेच ती सत्ता राहिलेली आहे. म्हणजे घराणेशाही जी आहे ती म्हणजे याच्यामध्ये दिसली. म्हणजे लोकशाही आली तरी लोकशाहीचं सरकार आलं परंतु आचरणाची जी व्यवस्था आहे आचरणात जी अंमलात ज्या व्यवस्था आहे त्या अंमलात येणारी व्यवस्था लोकशाहीच्या मूल्याच्या विरोधात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि मग सोशल मीडिया सुद्धा म्हणजे बंद केला जायचा. म्हणजे लोकांना जी काही कम्युनिकेशन करायचं आहे एक तर शासकीय यंत्रणा जी कम्युनिकेशनची शासकीय यंत्रणा जी आहे जे कम्युनिकेशनचे जे काही मीडिया शासनाचा तो मीडिया त्यावरती कसल्याही प्रकारचा लोकांचा जो आवाज म्हणजे त्याच्यामध्ये ते पोहोचू दिलं नाही आणि म्हणून लोकांचा आवाज असलेली सोशल मीडिया सामाजिक माध्यम तेही बंद करण्यात आले. म्हणजे हे असे या तिन्ही देशामध्ये या सोशल मीडियाला सुद्धा म्हणजे बंद करण्यात आलेला आहे या आंदोलनाच्या दरम्यान. आणि म्हणजे एकंदरीत कोंडी लोकांची कोंडी लोक विरुद्ध राजकारणी, राजकीय सत्ताधारी, राजकारणी आणि लोक असं हे सक्रत दर्शनी असा हा संघर्ष होऊन त्या देशातल्या जे काही राष्ट्रप्रमुख आहेत त्यांना पळून जायची पाळी आलेली आहे. आणि त्याचे जे कारण आहेत यांचं जे शासन यंत्रणा जे आहे शासनाचं जे संचलन आहे ते भ्रष्टाचारी आहे, घराणेशाहीशी सीमित आहे आणि लोकांची मुस्कटदाबी आहे. त्यांचा आवाज लोकाभिमुख करण्यासाठी जी काही सामाजिक माध्यम आहेत ते सामाजिक माध्यमाची म्हणजे कोंडी करून बंद करून लोकांचा जे काही आवाज आहे तो दाबण्यात आला. आणि प्रचंड बेरोजगारी, दुसरा एक मुद्दा आहे की प्रचंड बेरोजगारी असल्यामुळं हे जे काही तरुणांना जे आहे ते योग्य असं म्हणजे हाताला काम मिळालेलं नाही. आणि मग ही बेरोजगारी इतकंच नाही त्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये हसीना सरकारच्या काळात म्हणजे सरकारी नोकऱ्यातील आरक्षण बंद केलं त्यावेळेस म्हणून तेही एक कारण ठरलं त्यावेळेस लोकांना रस्त्यावर येण्याचं. तर हे जे काही घडत आहे की लोकशाही आहे तिन्ही देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आहे परंतु लोकांचा आवाज दाबला जात आहे. म्हणजे लोकशाही सरकारसाठी म्हणजे लोकशाही यावी म्हणून स्वातंत्र्याची चळवळी झाल्या म्हणजे साम्राज्यवादाच्या विरोधातून आपलं राष्ट्र मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्यासाठी चळवळी झाल्या
आणि मग साम्राज्यापासून असं स्वतंत्र एक देश स्वतंत्र केला आणि स्वतंत्र देश करून तो लोकसत्ताक व्यवस्थेमध्ये म्हणजे हे केला, म्हणजे संचलन व्यवस्था म्हणजे लोकशाही पद्धतीची स्वीकारली. आणि लोकशाही पद्धतीची व्यवस्था स्वीकारून ही जी काही सत्ताधारी लोक आहेत ज्यांच्या हाती सत्ता आहे ती सत्ता मॅनेज करतात, लोकांना मॅनेज करतात, वोटिंग मॅनेज करतात आणि निवडून येतात. आणि निवडून येऊन लोककल्याणकारी म्हणजे लोकशाहीचं जे काही सरकार असतं ते लोककल्याणकारी असतं, लोकांच्या कल्याणासाठी ते सरकार असतं. परंतु हे लोककल्याणासाठी हे कार्य करत नसून हे त्यांच्या विरोधात हे सर्व कृती करतात. आणि म्हणून त्यांना ही अशी पाळी आहे. म्हणजे हे तिन्ही देशामध्ये हे जे काही घडलंय म्हणजे सत्तांतर, परंतु ते हिंसाचारातून विनाशच अपेक्षित आहे, त्याच्यातून काही फारसं आणि मग क्रांती काय असते, हा जो काही हिंसाचार झालेला आहे क्रांती म्हणजे लोकांना हवा असणारा बदल. तर लोकांना हवा असणारा बदल जर घडवून आणायचा असेल तर तो नवनिर्मिती असली पाहिजे, त्याच्यातून नवनिर्मिती. आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे ते हे जे काही प्रतिक्रिया जे झालेल्या आहेत त्या एक हे आम्हाला अमान्य आहे, हे आम्हाला अमान्य आहे. म्हणजे हे भ्रष्टाचार, घराणेशाही, आमची मुस्कटदाबी, सोशल मीडिया बंद करणे, बेरोजगारी, आम्हाला रोजगार नाही आहे, हे नाही आहे आम्हाला. हा जो काही म्हणजे हे जे आम्हाला मिळालेला नाही आहे आणि म्हणून आम्ही ही प्रतिक्रिया देतो आहोत की तुम्ही हकला. परंतु पर्याय जे आहे रिप्लेसमेंट नाही आहे. पर्याय काय आहे तो पर्याय या आंदोलकाकडे नाही आहे, म्हणून ते विनाशालाच कारण ठरते. आणि म्हणून म्हणजे नवनिर्मिती असावी लागते, या सर्वांमध्ये नवनिर्मिती असावी लागते या आंदोलनामध्ये. आणि मग नवनिर्मितीचं जे आंदोलन आहे ते नवनिर्मितीचं आंदोलन करण्यासाठी काय असतं बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये बाबासाहेब 1938च्या जे मनमाडला जी काही 12-13 फेब्रुवारी 1938ला मनमाडला जी काही रेल्वे कर्मचाऱ्यांची जी परिषद बोलावली होती त्या परिषदेमध्ये भाषण करताना बाबासाहेब म्हटलेले आहेत की कामगाराचे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. आता ब्राह्मणशाही कशावर आरूढ झालेली आहे? ब्राह्मणशाही ही अज्ञानावर आरूढ झालेली आहे आणि भांडवलशाही शोषणावर आरूढ झालेली आहे. आता भांडवलशाहीला आपलं म्हणजे लोकांमध्ये प्रवेश करायचा असेल किंवा हस्तक्षेप करायचा असेल, लोकांमध्ये हस्तक्षेप करायचा असेल, लोकजीवनामध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर त्यांना म्हणजे प्रवेश करणं फार मुश्किल जाते. आणि मग त्यांना जर प्रवेश करायचा असेल तर ते ब्राह्मणशाहीच्या हाताला पकडून, बोटाला पकडून ते म्हणजे भांडवलशाही म्हणजे समाज जीवनात प्रवेश करते. आणि म्हणून भांडवलशाहीला ब्राह्मणशाहीची जोड असली पाहिजे. ब्राह्मणशाही जी आहे ती म्हणजे एक लोकांना म्हणजे भुरळ टाकते, अज्ञानाची भुरळ टाकते आणि श्रद्धेची, अज्ञानाची, अंधश्रद्धेची भुरळ टाकते आणि त्यांना म्हणजे भांडवलशाहीच्या कोंडोड्यात बंदिस्त करते. तर अशी ही ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या संगनमतानं या म्हणजे अशा दोन्ही म्हणजे चाकानं म्हणजे त्यांचे जे काही प्रवाहाचे जे 2 चाका आहेत, एक भांडवलशाही आणि एक ब्राह्मणशाही, या दोन्हीच्या प्रवाहाने हे चालते. तर जगामध्ये जे संघर्ष झालेले आहेत आणि हे संघर्ष सर्व जे आहेत ते भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीला म्हणजे मिळून झालेले आहेत. आणि मग ते कसे आहेत बघा की ते परस्पर आपणाला ते परस्पर असे दिसतात की ब्राह्मणशाही विरुद्ध भांडवलशाही असे ते लढत आहेत, असं ते सक्रत दर्शनी दाखवतायत. म्हणजे
खऱ्या अर्थानं हे आपसातच कांगडघाई करतायत आणि मग खऱ्या अर्थानं लोकांचा आवाज जो आहे तो रस्त्यावरच येत नाही. आणि मग ह्याचा उद्रेक जो आहे, ह्याचा उद्रेक म्हणजे नेपाळमध्ये जे काय आहे ते एक तर ब्राह्मणशाही आहे तिथंही, आणि इतकंच नाही तर तिथं बुद्धिस्ट 60 ते 70% बुद्धिस्ट आहेत आणि 30% हिंदू आहेत. परंतु हिंदू राष्ट्र घोषित झालं होतं. म्हणजे याचा अर्थ आहे की लोकांच्या जनमत जे आहे किंवा लोकमत जे आहे, लोकांच्या भावना, बहुसंख्य लोकांच्या भावना काय आहेत, त्या भावनेशी काहीही यांना सत्ताधाऱ्यांना देणं घेणं नाही आहे. यांना जे काही हवं आहे ते लोकांचं जे अज्ञानामध्ये लोकांना डुबून ठेवायचं आणि त्यांच्यावरती म्हणजे आपलं जे काही आपलं म्हणणं लादायचं, अशा प्रकारचे हे जे काही या सर्व देशामध्ये चालतं. तर त्याला प्रमुख कारण जे आहे ती ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. आणि मग हे जे काही शेजारचे राष्ट्र जे आहेत, हे शेजारचे राष्ट्र असे आपणाला म्हणजे यामध्ये लोकविरुद्ध राजकारणी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मिळून प्रत्येक ह्याच्यामधले, कारण हे जे आहे ते लोकांच्या विरोधात सरकार, आणि सरकार हे म्हणजे फक्त संचलन व्यवस्थेमध्ये असलेले किंवा सरकारी यंत्रणेमध्ये असलेले फक्त लोक, त्याच्या विरोधात जनता. आणि हेच जे काही आपणाला हे जसं या छोट्या छोट्या राष्ट्रामध्ये, शेजारी राष्ट्रामध्ये उदाहरण पाहायला मिळते, त्याच आपणाला जे काही त्याचेच म्हणजे काय की सिम्पटम्स, त्याचेच म्हणजे जे काही हे म्हणजे लक्षणं भारतीय समाज जीवनामध्ये सुद्धा दिसतात. तर भारतीय समाज जीवन देखील काय आहे की इथंही जी काही ब्राह्मणशाही वाढलेली आहे, त्या ब्राह्मणशाहीनं भांडवलशाहीचाच म्हणजे आपलं म्हणजे हे घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. आणि भांडवलशाहीला प्रोत्साहित देण्यासाठी म्हणजे बघा ना, सरळ सरळ की मोदीची सरकार जे आहे ते म्हणजे हे जे काही मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, म्हणजे कंपनीचे जे कोणी आहेत, त्यांना म्हणजे त्यांना ते सवलती देतात. सरकारची जी काही सवलती देऊन त्यांना प्रोत्साहित केले जातात, त्यांचे उद्योगधंद्याला प्रोत्साहित केले जातात. लोकशाहीचं सरकार म्हणजे लोककल्याणाचं सरकार असतं, तर ते लोककल्याण नाही तर लोकांचं शोषण करून म्हणजे भांडवलशाहीला प्रोत्साहित करण्याचं सरकार हे कार्यरत आहे. आणि म्हणून म्हणजे बघा की ज्या देशामध्ये 70 ते 80 ते 85 90% लोक अस्वस्थ आहेत म्हणजे रस्त्यावर आहेत, त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आहेत, त्यांच्या रोजीरोटी मिळत नाही म्हणून रस्त्यावर आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून रस्त्यावर आहेत. आणि सत्तेवर जे कोणी बसलेले जे लोक आहेत ते भ्रष्टाचारी आहेत, आणि तितकंच नाही तर जे भ्रष्टाचार करतात त्याला प्रोत्साहन देतात, त्यांना कसल्याही प्रकारचं त्याला रोखण्याऐवजी प्रोत्साहन देतात. आणि आपण हे जे काही भ्रष्टाचारांना प्रोत्साहन देण्याचं जे काही प्रकार आहे तर तो आपण म्हणजे ह्याच्यात पाहिलेला आहे. भारतामध्ये आपण तो पाहतो आहोत या काळामध्ये, म्हणजे 2014 पासूनचे आतापर्यंत जे सरकारी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे त्यांचं जे संचलन आहे, त्यांचा जो व्यवहार आहे तो व्यवहार आपण पाहतो आहोत. ते आपणाला काय आहे ते समोर दिसत आहे. आज जवळपास म्हणजे भारतामध्ये सुद्धा म्हणजे बिहारमध्ये म्हणजे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मणिपूरमध्ये आंदोलन झालं, त्याच्यामध्ये आंदोलन झालं तर जे लोकांमध्ये म्हणजे एक अस्थैर्य निर्माण झालं, त्यांचं शोषण आणि त्यांची बेइज्जती होऊ लागली. आणि याच्यात सरकार जे आहे, सरकार हे अपसेट राहिलेलं आहे, लोकांमध्ये अराजक फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर हे जे काही या देशात आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजे फार मोठा समूह म्हणजे ओबीसीचा एक समूह, फार मोठा आदर बॅकवर्ड्स अन्य मागास वर्गांचा जो समूह आहे तो समूह फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे रस्त्यावर आहे. त्याचबरोबर दुसरा जो मराठा समूह आहे तोही रस्त्यावर आहे. तिसरा अनुसूचित जाती जनजातीचा समूह तोही रस्त्यावर आहे.
इथला मुस्लिम समाज अल्पसंख्याक जो आहे, धार्मिक अल्पसंख्याक, तोही रस्त्यावर आहे. शेतकरी तोही रस्त्यावर आहे. म्हणजे भारतीय समाज जीवनामध्ये जे 80 ते 90% जे लोक आहेत ते लोक रस्त्यावर आहेत. आणि का रस्त्यावर आहेत? त्यांची समस्या आहे म्हणून रस्त्यावर आहे. आणि सरकार काय आहे? लोकशाही सरकार आहे. तर हे, आणि मग ते रस्त्यावर आहेत, आणि रस्त्यावर असून ते सरकार त्यांना खेळवत आहे. सरकार त्यांना वेगवेगळं खेळवत आहे. त्यांच्या म्हणजे कळवंडी लावत आहे. म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. आणि मग प्रत्येक राज्यामध्ये जाती म्हणजे हे जे काही आरक्षणाची जी लढाई आहे, आरक्षणाचं जे काही वाटप आहे ते त्यांनी इमानदारीनं केलं नसल्यामुळं, आतापर्यंत इमानदारीनं जर केलं असतं तर आतापर्यंत आरक्षण ठेवायची गरज भासली नसती आपल्या भारतामध्ये. आणि आपण एक विकसित राष्ट्राच्या शृंखलेमध्ये आहोत. परंतु आजही आम्हाला म्हणजे जे फॉरवर्ड जो वर्ग आहे, पुढारलेला जो वर्ग आहे, त्या पुढारलेल्या वर्गाबरोबर येण्यासाठी जे म्हणजे त्यांच्यामधलं जे काही आपलेपणाची भावना, म्हणजे रिझर्वेशन कशासाठी आहे? आपलेपणाची भावनासाठी आहे. तर आपलेपणाची भावना समाज जीवनात येऊन ते हा देश माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे, या देशामधली संपत्ती त्याच्यावरती माझा अधिकार आहे, आणि ही संपत्तीचं जतन करणं हे राष्ट्राची संपत्ती जी म्हणजे माझी संपत्ती आहे, अशी भावना, एकतेची भावना. आणि सर्व भारताचे नागरिक हे माझे बांधव आहेत. आणि ते त्यांचं जे काही हे आहे स्नेहभाव आहे त्यांच्यामधला, तो स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी त्यांच्यातली जी काही विविधता आहे ती विविधता नष्ट होऊन एक समपातळीवर लोकांना येण्यासाठी, एकजिन्सी लोकांना होण्यासाठी जे काही आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आरक्षणाची तरतूद म्हणजे पार्टिसिपेशनसाठी, म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही आहेत हे 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 तो आपला जो काही म्हणजे फिलिंग आहे, आपली फिलिंग की हे सर्व म्हणजे सरकार आहे बा लोकशाहीचं, परंतु हे निवडून जाणारे लोक कुणातरी वेगळ्याच जातीचे आहेत, वेगळ्याच धर्माचे आहेत, माझा आणि त्यांचा काही एक संबंध नाही, असं अनुसूचित हे जे काही व्हेरिएशन्स आहेत, ब्राह्मण आहेत, ब्राह्मणेतर आहेत, अनुसूचित जातीचे आहेत, अनुसूचित जमातीचे आहेत, भटके विमुक्त आहेत, हे विविध स्तरावर असलेले जे काही समाज समूह आहेत, या समाज समूहाला ही जाणीव निर्माण व्हावी की मी भारतीय आहे, आणि भारतीयत्वाची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून हे आरक्षण आहे. परंतु नेमकं जे काही ज्यांना वंचित राहिलेले आहेत, सत्ता वंचित राहिलेले आहेत, प्रतिनिधित्वापासून दूर राहिलेले आहेत, अशा वर्गांना एक संधी देऊन, आरक्षण देऊन त्यांना एक त्यांच्या समाजाचं निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग आहे हे दाखवण्यासाठी, म्हणजे पार्टिसिपेशन आहे, प्रतिनिधित्व आहे, याच्यासाठी हे आरक्षण आहे. परंतु या देशामध्ये पुढारलेला जो वर्ग आहे, तो पुढारलेला वर्ग आज तो मागासलेला होत आहे. का? की जो ज्यांच्याकडे जसं की मराठा समाज आहे, मराठा समाज एकाला म्हणजे पूर्वी 500 600 एकर जमिनी असायच्या, म्हणजे जमीनदार होते. आज ते म्हणजे अल्पभूधारक झालेले आहेत, आणि अल्पभूधारक झालेले असल्यामुळं त्यांची जी काही म्हणजे समस्या आहेत त्या म्हणजे ह्याच्या आर्थिक समस्या त्यांच्यामध्ये वाढलेल्या आहेत. आणि मग त्यांना असं वाटतं, आणि मग ते काय केलंय सरकारनं, शिक्षण महागडं केलेलं आहे, आणि शिक्षण महागडं केलेलं असल्यामुळं शिक्षण म्हणजे घेण्यासाठी पैसा नाही आहे, आणि म्हणून मग जे काही म्हणजे सबळ आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेला वर्ग जो आहे त्याच्यामधले काही लोक श्रीमंत झालेले आहेत. म्हणजे कारखानदार जे आहेत, सेवा सहकारी सोसायट्या आहेत, किंवा एक कोऑपरेटिव्ह सेक्टर त्यांनी ताब्यात घेतलेला आहे म्हणजे काही लोकांनी, आणि त्यांच्याच त्याच्यामध्ये म्हणजे हे जे काही भांडवलशाही जी आहे, ही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एक झालेली आहे. काही घराणे त्यांच्यामध्ये गेलेले आहेत, बाकीचे सर्व लोक गरीब आहेत. म्हणजे आता मराठा समाज जो आहे तो मराठा समाज 30 35% आहे, 30-34% आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामधला फक्त एक 2-4% वर्ग जो आहे
तो सधन झालेला आहे. तो त्यांच्या हातात म्हणजे साखर कारखाने आहेत, म्हणजे शिक्षण संस्था आहेत, आणि जे जे काही म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहेत, बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, आणि ह्या सर्व जी काही साधनं आहेत ती साधनं एका विशिष्ट घराण्याच्या हाती एकवटलेले आहेत. आणि मग ते त्यांचं जे काही रोजीरोटीचा जे काय भाग आहे किंवा त्यांच्या नोकऱ्या देणं सुद्धा एक त्या 3-4% म्हणजे सुधारलेल्या आणि पुढारलेल्या वर्गामध्येच ते आपसात वाटून घेत आहेत. आणि मग फीस जी आहे, फीस त्यांच्या विद्यापीठ आहेत, म्हणजे यांच्यातले जे काही सधन जे हे आहेत, मराठा आहेत, त्यांनी विद्यापीठ स्थापन केलेली आहेत. त्यांच्या म्हणजे फार मोठं शिक्षण व्यवस्था त्यांनी म्हणजे शिक्षण संस्था उभ्या केलेल्या आहेत. या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी अमाप पैसे मिळवत आहेत. आणि मग ती पैसे मिळवत आहेत आणि ते आणि भांडवलदार हे एकवटलेले आहेत. आणि मग बाकीच्यांना दारिद्र्यात जीवन जगावं लागत आहे. म्हणून आता म्हणजे सत्ताधारी वर्ग असताना, म्हणजे मराठा समाज सत्ताधारी असताना त्याला इतकं दरिद्री अवस्थेमध्ये जीवन जगावं लागतंय. तर ते त्यांना त्यांच्या मुलांची शाळेतली फी सुद्धा त्यांची भरण्याची क्षमता नाही आहे. आणि म्हणून मग त्यांना असं वाटतं की हे आरक्षण धारक जो वर्ग आहे त्यांनी म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्व हे दिवस आलेले आहेत असं त्यांना वाटते. म्हणजे एकंदरीत जे आहे ती राज्यकर्ते जे भारतातले हे राज्यकर्ते हे नालायक राज्यकर्ते निघालेले आहेत. म्हणजे त्यांनी जर योग्य प्रकारे म्हणजे ज्या तरतुदी केलेल्या आहेत, लोक तरतुदी, आणि त्या तरतुदी लोकांच्या कल्याणाच्या तरतुदी जे केलेल्या आहेत त्याची जर व्यवस्थित अंमलबजावणी केली असती तर ही वेळ भारतामध्ये आली नसती. परंतु आज जे आहे ते आज असं देशामध्ये असं वातावरण आहे की लोक रस्त्यावर आहेत. आता रस्त्यावर आहेत परंतु ते व्हायलेंट झालेले नाहीत. जे आज भारतामध्ये देखील म्हणजे मत चोरी झालेली आहे. आमचं मत योग्य ठिकाणी जात नाही म्हणून जवळपास 70 ते 80 करोड जनता, बहुतेक म्हणजे मॅक्झिमम बहुजन संख्येनं बहुसंख्याक असलेली जनता, त्यांना असं वाटतं की हे जे राजकारणी लोक जे आहेत ते आमची जी काय आमचं मत जे आहे ते मत लुटत आहेत. आम्हाला जी दरिद्री केलेलं आहे, आमच्या जे सर्व समस्या आम्हाला ह्यांनी निर्माण केलेल्या आहेत. सरकार जे आहे ते हे सरकार आपसात भांडणं लावत आहे. अशा प्रकारचं जे काही वातावरण आहे ते भारतामध्ये आज आहे. म्हणजे तिकडं ते व्हायलंट त्यांनी स्वीकारलं, म्हणजे ते आक्रमक आंदोलन झालं. म्हणजे नेपाळ, म्हणजे बांगलादेश, श्रीलंका, त्यामध्ये तरुणांनी म्हणजे एक्साइट झाले. परंतु भारत असा देश आहे की तो संविधानानं लोकांना म्हणजे असं म्हणजे संयमी बनवलेला आहे. त्यांना म्हणजे संविधानाशी तो कटिबद्ध आहे आणि म्हणून तो म्हणजे कायद्याला मानणारा वर्ग भारतातला आहे. तो विविधतेमध्ये असला तरी आणि मग कायद्याला मानणारा आहे. परंतु सत्ताधारी जे आहेत ते कायद्याला आणि म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे राजकारणी लोक हे कायद्याच्या म्हणजे कायदा बाजूला ठेवून, संविधान बाजूला ठेवून म्हणजे संविधान बाह्य सत्ता केंद्र मजबूत करून त्यावरून ते सत्तेचं म्हणजे संचलन करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आता म्हणजे ही जी काही स्थिती आहे भारतामधली, ही जी स्थिती आहे ही स्थिती मला असं वाटते की हे जे काही आजूबाजूला जे काही छोट्या छोट्या म्हणजे राष्ट्रामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचीच म्हणजे जी काही रोष जो आहे तितकाच तीव्रतेनं रोष भारतामध्ये सुद्धा आहे. भारतातल्या नागरिकांनाही असंच वाटत आहे की आम्हाला म्हणजे आमचं मत चोरी जात आहे. ह्याच्यासाठी म्हणजे जे काही आम्ही जे काही मत देतो आहे ते मत म्हणजे चोरीला जात आहे. म्हणजे आणि मग ते चोरीला जाऊन ते आम्हाला जे काही प्रतिनिधित्व आम्हाला पाहिजे असतं ते प्रतिनिधित्व मिळत नाहीये. म्हणजे आम्हाला आमचं मत योग्य ठिकाणी जात नाही आणि आमचा प्रतिनिधी निवडून येत नाही. आणि हे सर्व मिळून राजकारणी मिळून हे आम्हाला म्हणजे साईड ट्रॅक करतायत. अशा पद्धतीचं म्हणजे जे काही फिलिंग आहे ह्या फिलिंग आपल्या भारतीय समाज जीवनामध्ये दृढ होऊ लागलेले आहेत. म्हणून जे काही
ही जी काही वातावरण आहे, या वातावरणाला म्हणजे जर आपण हे करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर म्हणजे किती दिवस आणि कसं ते एक उद्रेक जो आहे, तर ह्या देशामध्ये सुद्धा काही एकाएकी म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी नेपाळमध्ये ते सोशल मीडिया बंद केलं होतं. परंतु बंद केलं म्हणजे काही ना काहीतरी अगोदरच त्यांना चाहूल लागलेली आहे आणि काहीतरी ह्या विद्यार्थ्यांचा आणि ह्या तरुणांचा उठाव होणार आहे याची त्यांना चाहूल होती. म्हणून त्यांनी ती मीडिया म्हणजे कम्युनिकेशनचा जो मीडिया आहे, सामाजिक माध्यम आहे, ते म्हणजे बंद केलं आणि कम्युनिकेशन बंद केलं. तर याचा अर्थ हा आहे की त्यांना अगोदर त्याची चाहूल लागलेली होती आणि मग त्यांचे जे काही हे जे मुद्दे जे त्यांचे समोर आलेले आहेत, ती एकतर बेकारी आलेली आहे, बेरोजगारी आलेली आहे, घराणेशाही आलेली आहे समोर, आणि आणि म्हणजे भ्रष्टाचार, हे सर्व समोर आलेले आहेत, हे इश्यू आहेत त्यांचे आणि हेच नेमकं आपल्या भारतामध्ये होत आहे. मात्र म्हणजे त्याला जे काही असं आपण हे घडू नये, भारतामध्ये अशा प्रकारचं घडू नये, याच्यासाठी आम्ही सावधानतेचं पाऊल उचललं पाहिजे. आपण म्हणजे ही हानी जी आहे ती हानी टाळली पाहिजे. कारण म्हणजे जे कोणी हानिकारक आहे अशा लोकांच्या हातात सत्ता आहे आणि ते म्हणजे ते सर्व सत्तेच्या खुर्चीवर बसून हे सर्व करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मिळून हे लोकांना म्हणजे लोकांची मुस्कटदाबी करत आहेत. तर हे लक्षात घेता आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये काय होत आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा आता सोशल मीडियावर बरंचसं काही जे फिरतंय, ती म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे तुम्ही काय ऍक्शन करणार, म्हणजे जसं ते म्हणजे यांना पळू मारलं, म्हणजे असं पळायला लावलं आणि त्याने मारलं, तसं त्यांची जी काही राष्ट्रप्रमुख आहेत किंवा त्यांची जी कोणी आहेत त्यांचे असे बेहाल केले, तर तुम्ही म्हणजे भारतात असं झालं तर तुम्ही कसं करणार बाबा. तर हे असं जे सुरू झालेलं आहे, तर ह्याच्यातून हे म्हणजे उद्रेक जो आहे तो उद्रेक होऊ नये याच्यासाठी सरकारनं सावध राहायला पाहिजे, विरोधी पक्षानं सावध राहायला पाहिजे. तितकंच नाही तर आम्ही जे कोणी तज्ञ लोक आहेत त्यांनी सावध होऊन हे इथला जो काही जनाक्रोश जो आहे, जनाक्रोश म्हणजे कोणता आहे बघा, फार मोठा ऐरणीवर आलेला आहे. आज काही म्हणजे मत चोर म्हणजे मताची चोरी करणं, म्हणजे मोदी मताची चोरी असं काहीतरी हे करून ते म्हणजे इथलं याच्यावरती असं म्हणजे हे करत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपणाला जर सावरायचं असेल तर हे सावरण्यासाठी म्हणजे बघा की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा केपी चोर देश सोड अशी घोषणा होती त्या नेपाळमध्ये. म्हणजे आरोप काय की भ्रष्ट राजकारण्यांना संरक्षण देणारे जो काही आहे तो केपी चोर देश सोड. आता बघा की मग आता त्याला ते म्हणजे हा जो काही केपी चोर म्हणजे केपी शर्मा ओली जे आहेत ना, त्यांना म्हणतात की केपी चोर देश सोड, अशा घोषणा होत्या त्या ठिकाणी. आणि मग आता आपल्या देशात सुद्धा ही अशी घोषणा देतेच ना, मत चोर मोदी, मत चोर मोदी, अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. तेव्हा हे जे काही आहे ते हे म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे चाललेलं आहे ती ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही आहे. आणि हे जे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे काही एका देशामध्येच नाही तर या तिसऱ्या जगामध्ये, म्हणजे त्याला पर्याय जो आहे तो ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीला तिसऱ्या जगाचा पर्याय म्हणजे निर्माण करावं लागणार आहे. ते अस्तित्वात आहे. आणि तिसरं जग म्हणजे आहे शांततेचं आणि संयमाचं, लोककल्याणकारी तिसरं जग आहे. ते लोकशाही प्रधान असलेलं, स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या मूल्याशी एकनिष्ठ असलेलं आणि म्हणजे विज्ञानवादावर आधारलेलं, बौद्धिक स्तरावर प्रबळ असलेलं, जे काही बुद्धिस्ट संस्कारानं समृद्ध असलेलं जे काही लोकबळ आहे, लोकमत आहे, तिसरं जग आहे,
हे तिसरं जग प्रबळ व्हायला हवं. म्हणजे आणि म्हणून हे जे काही पूर्ण जगामध्ये शांतता नांदली पाहिजे. पूर्ण जग हे जे काही आहे ते अस्थिर झालेलं आहे. सत्ता एका बाजूला आहे, जनता दुसऱ्या बाजूला आहे. लोकशाही म्हणजे साम्राज्यवादातून, इंग्रजाच्या साम्राज्यवादातून मुक्त झालेले जे देश आहेत त्यांनी लोकशाही राष्ट्र स्वीकारलं, परंतु ते लोकशाहीला खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करू शकले नाहीत. आणि लोकाभिमुख करू न शकल्यामुळं, लोककल्याण साधू शकले नसल्यामुळं लोकांमध्ये जण आक्रोश आता उफाळून वरचेवर येत आहे. तर याला म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे काही आहे ते लोकशाही स्वीकारून आणि लोकशाहीचं व्यवस्थित संचलन न केल्यामुळं, म्हणजे लोकशाहीची जी तरतुदी आहेत, लोककल्याणकारी योजना ज्या आहेत त्या लोककल्याणकारी योजना भ्रष्टाचारानं पोखरून टाकलेल्या आहेत. आणि या सर्व जे काही संस्था आहेत त्या संस्था भ्रष्टाचारानं पोखरून टाकलेल्या आहेत. तेव्हा या सर्व म्हणजे इरेग्युलरिटीजला म्हणजे हे करायचं असेल, म्हणजे थांबवायचं असेल तर सरकारनं भानावर आलं पाहिजे. आणि जे तज्ज्ञ लोक आहेत, जे म्हणजे एक कसं आहे की ते याच्यामध्ये जे बसलेले आहेत लोक, सत्तेवर आणि राजकारणामध्ये जे लोक गेलेले आहेत ते तज्ज्ञ लोक नाही आहेत. तज्ज्ञ असते तर त्यांनी या देशामध्ये म्हणजे जमिनीच्या खाली संपत्ती आहे, म्हणजे जमिनीच्या खाली खाणीमध्ये कितीतरी संपत्ती आहे, जमिनीच्या वरी जंगल संपत्ती आहे, पाण्यामध्ये जलसंपत्ती आहे. ह्या सर्व संपत्तीचा म्हणजे विनियोग व्यवस्थित ऑर्गनाइज करून त्याचा जे काही आहे योग्य उपयोग करून राष्ट्राला एका विकासाच्या प्रक्रियेमध्ये गतिमान करण्यासाठी जी काही राजकीय इच्छाशक्ती जी लागते, ती इच्छाशक्ती जी आहे ती विज्ञानातून निर्माण होते. आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, आणि विशेष ज्ञान जे प्राप्त झालेलं आहे ते फक्त आणि फक्त आंबेडकरवादी चळवळीतून निर्माण झालेलं आहे. आम्ही भारताला जर दिशा द्यायची असेल, कारण आंबेडकरवादी चळवळीनं, बाबासाहेबांच्या चळवळीनं जे काही दिशा दिलेली आहे ती केवळ एका राष्ट्रापुरती नाही तर तिसरं जग निर्माण करण्यासाठी, तिसऱ्या जगाचं नेतृत्व करण्यासाठी, एक तिसरं जग निर्माण करण्यासाठी जे काही व्यवस्था दिलेली आहे आणि ती व्यवस्था भारताला दिलेली आहे. म्हणजे भारताचं संविधान आणि बुद्धाचा धम्म हे जे दोन जे आहेत प्रबळ असं शस्त्र आम्हाला मानवी कल्याण, जागतिक लेवलवरचं मानवी कल्याण साधण्यासाठी हे आम्हाला शस्त्र दिलेलं आहे. आणि या शस्त्राचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी मला असं वाटतं की आंबेडकरवाद्यांची जी प्रतिभा आहे ती प्रतिभा इथल्या म्हणजे लोकांनी उपयोगात आणून घेतली पाहिजे. आणि म्हणजे राजकारण करायचं तर नवनिर्मितीचं राजकारण केलं पाहिजे. द्वेषाचं आणि छलकपटाचं राजकारण करू नये. आणि लोकशाही हे छलकपटाचं राजकारण नसतंच. लोकशाहीचं राजकारण हे जनकल्याणाचं असतं, लोकांना जागृत करणारं असतं. आणि हे जे राजकारण करतायत ते लोकशाहीचं राजकारणाला म्हणजे प्रासंगिक महापुरुष जो आहे तो बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि बाकीचे जे इतिहास पुरुष आहेत ते जे काही आमच्या भारतीय नागरिकांनी म्हणजे विविध जाती जमातीच्या आणि धर्माच्या नागरिकांनी जे इतिहास पुरुष जे स्वीकारलेले आहेत ते 1950 अगोदरचे इतिहास पुरुष आहेत. त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु लोकशाहीचं जीवन, वर्तमानातलं जीवन, लोकशाहीचं जीवन मान कसं असावं यासाठी मार्गदर्शक म्हणून एकमेव पुढारी जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढारपण केलेलं आहे. आणि मग त्यांनी जे काही गाईडलाईन दिलेली आहे, दिशानिर्देशन केलेलं आहे, ते दिशानिर्देशन व्यवस्थाबद्ध आहे. आणि ती व्यवस्थाबद्ध म्हणजे भारतीय नागरिकता, भारतीयत्व म्हणजे आमचं जे राष्ट्रीयत्व जे आहे, एकजिन्सी भावना जी आहे, एकजिन्सी भावना नागरिकत्वामध्ये आहे. भारताचं नागरिकत्वामध्ये एकजिन्सी भावना आहे. आम्हाला त्या भावनेनं एक केलेलं आहे. आणि ही भावना जी आहे ते भारतीय संविधानानं ही भावना प्रबळ करण्यासाठी विविध अशा योजना आणि विविध अशा ज्या काही कायदे बनवलेले आहेत. आणि कायद्यानं ते भारताच्या नागरिकांना एक विशिष्ट दिशा दिलेली आहे आणि लोक कल्याणाचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. इतकंच नाही तर व्यवहारामध्ये व्यवहार सिद्ध व्हावा, ही लोकशाही संविधान व्यवस्था जी आहे ती व्यवहार सिद्ध व्हावा,
व्यवहार प्रवण व्हावी, व्यवहारात ती प्रवाहित व्हावी म्हणून बुद्धाचा धम्म दिलेला आहे. विवेक आणि प्रज्ञाशील करुणा याच्या आधारावर लोक व्यवहार करावा यासाठी बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आणि हा जो आहे, हा व्यवहार जो आहे, ते केवळ भारतासाठी नाही तर जगातील मानवी कल्याणासाठी हा विचार आहे. तर ही जी देणगी आहे ते भारतानंच जगाला द्यायची आहे. आणि भारतामध्येच त्याचं जे रसायन आहे ते बनलेलं आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आणि मग ती, कारण इतिहास ही गवाह आहे की भारतानेच जगाला एक चांगला मार्ग दाखवलेला आहे, लोक कल्याणाचा मार्ग दाखवलेला आहे. इतकंच नाही तर ते जे काही जगाचं मार्गदर्शन आणि नवनिर्मितीचं जे काही शास्त्र आहे ते भारतानं लोकांना दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे. आणि ते देण्यासाठी आज आपल्याकडे उपलब्ध आहे भारताचं संविधान. आणि बघा ना की जेव्हा नेल्सन मंडेला भारतात आले त्यावेळी त्यांनी म्हटले की आम्हाला भारताचं संविधान आम्हाला न्यायचं आहे. आणि आता म्हणजे त्यांचं जे काही राष्ट्र उभारणीचं काम होतं त्यावेळेस घटना लिहायची होती, तर मग आपली भारताची संविधान आम्हाला पाहिजे आहे असं म्हटले. म्हणजे एक मॉडेल संविधान जे आहे ते आपलं भारताचं संविधान आहे. कारण विविधतेला एक धाग्यामध्ये गुंफण्याची क्षमता या म्हणजे याच्यामध्ये आहे, भारताच्या संविधानामध्ये आहे. आणि इतकंच नाही तर जगाला एका म्हणजे प्रज्ञाशील करुणेमध्ये गुंफणारं, जगातील मानवांना म्हणजे गुंफणारं जे तत्वज्ञान आहे ते बुद्धिझमचं आहे. आणि म्हणून भारताचं संविधान आणि बुद्धाचा धम्म हा वर्तमानाला मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. आणि ते ग्रंथ ला बेस मानून आम्हाला हे या जे काही अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अराजक सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी हे म्हणजे शास्त्र जे आहे हे नीतिशास्त्र आपणाला उपयोगात आणावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून गंभीर व्हावं लागेल. नसता म्हणजे ऱ्हास जो आहे तो ऱ्हास तर होणारच आहे. हिंसाचार झाल्यानंतर त्याच्यात ऱ्हास होणार आहे, विनाश होणार आहे, नवनिर्मिती होणार नाही आहे. नवनिर्मितीसाठी विवेक जागृत ठेवावा लागतो, प्रज्ञा जागृत ठेवावी लागते, करुणा जागृत असावी लागते, स्नेहभाव असावा लागतो. परस्परामधला जो काही द्वेष भाव नष्ट करून ते परस्परामध्ये मैत्री भाव निर्माण करावा लागतो. तर हे सर्व जे काही आहे तो ही दिशा जी आहे ती म्हणजे आपल्याकडे आहे, भारताकडे आहे. भारत हा जगाचा मार्गदर्शक राहिलेला देश आहे. आणि म्हणून आपली ही जी काही योग्यता आहे ती योग्यता अधिक प्रबळ करावी हेच या प्रसंगी या निमित्तानं म्हणजे नेपाळच्या निमित्तानं नेपाळमध्ये जे काही घडलेलं आहे आणि आजूबाजूच्या देशामध्ये जे काही घडलेलं आहे ते आणि त्याच प्रतीक आपणाला त्याची जी तुणूक आहे ते आपणाला भारतामध्ये दिसायला येते. आणि ही जी दिसते आहे ती लोक रस्त्यावर आहेत. लोक रस्त्यावर येणं, लोकशाहीमध्ये लोक रस्त्यावर येणं हे गोष्ट जी आहे ती लांछनास्पद आहे. राजकारणी आणि सत्तेवर बसणारे जे सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे की लोक रस्त्यावर येत आहेत, समस्याग्रस्त आहेत. ते समस्याग्रस्त झालेले आहेत, ते नालायक राज्यकर्त्यामुळे ते समस्याग्रस्त झालेले आहेत. याची आमच्या जे कोणी राजकारणी आहेत त्यांना म्हणजे थोडीशी तरी लाज वाटायला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा त्यांनी म्हणजे जरी नाही वाटले आतापर्यंत पण आता जागं व्हावं, नाही तर मग संकट आपल्या समोर आहे हेच आपल्या या प्रसंगी आज आपण समजून घेतलं पाहिजे. नेपाळच्या या संघर्षातून आम्ही निश्चित असा म्हणजे हा धडा घ्यावा एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद.